मनपा निवडणुकीमुळे ठाकरे बंधूंमध्ये 4 तास चर्चा, प्रचाराबाबत ठाकरेंची खलबत। कुख्यात अस्लम शेखच्या मैताला प्रचंड गर्दी, शिर्डीमध्ये दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला मुसलमानांची गर्दी। अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका। शुक्रवारपासून मुंबईत प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार, महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा। 5 महानगरपालिकेमध्ये भाजपाचे 10 उमेदवार बिनविरोध, कल्याण डोंबिवलीत 4, धुळ्यात 3 आणि पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध। भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवारही बिनविरोध, शिंदेंचे 3 तर अजित पवारांचा 1 उमेदवार बिनविरोध। पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन। पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं, पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी। अहिल्यानगरमधील भाजपाच्या 2 उमेदवारांना मोठा दिलासा, अर्जांवर घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्या। मुंबईचा महापौर कोण हे मराठी माणूसच ठरवेन, संजय निरुपम यांच्याकडून वक्तव्य। मिरजेमध्ये भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला, शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। कुख्यात अस्लम शेखच्या मैताला प्रचंड गर्दी, शिर्डीत दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला मुसलमानांची गर्दी। साताऱ्यामध्ये आजपासून साहित्यिकांचा मेळा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन सोहळा पडला पार। विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू, आंदोलकांचा साताऱ्यामध्ये संमेलनस्थळी इशारा, विश्वास पाटील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक। नवरा भाजपाविरोधात बंडकरी, बायको गेली माहेरी, भाजपाच्या माजी महापौरांनी सोडलं पतीचं घर। निवडणूक अधिकाऱ्यांनाच बी फॉर्म लपवल्याचा आरोप, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार। देवेन भारती यांनी केला अचानक नियंत्रण कक्षाचा दौरा, मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूच, जमावानं हिंदू व्यक्तीला जाळलं, 15 दिवसात हिंदूंना जाळल्याची दुसरी घटना। दूषित पाण्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 149 गंभीर, 1 अधिकारी बडतर्फ, 2 निलंबित, मध्य प्रदेशातील इंदूरमधील घटना। जर्मनीत बँकेवर धाडसी दरोडा, पार्किंगच्या भिंतीला भगदाड पाडून 290 कोटींवर डल्ला। पेरूमध्ये 2 रेल्वे धडकल्या, अपघातात 1 ठार, 30 जखमी, अपघाताची चौकशी सुरू।